अवघ्या 3 तासातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग, नियंत्रण रेषेजवळ भारताकडून अनेक ठिकाणी ब्लॅकआउट, बारामुल्ला जिल्ह्यात संशयित ड्रोनचा स्फोट झाल्याची काल समोर आली होती माहिती. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा तणाव कायम. जैसलमेरमध्ये काल 10 मिनिटात 6 स्फोट. जम्मूच्या नागरोटामध्ये ड्रोन दिसल्याची माहिती. शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश. शस्त्रसंधीनंतर जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य. रात्रीच्या सुमारास ड्रोन, गोळीबार किंवा तोफगोळ्यांचा कोणताही हल्ला नाही. शस्त्रसंधीनंतर आता अमृतसरमधली परिस्थिती सामान्य. आजची सकाळ शांततेत. पंजाबच्या अमृतसरमधील शैक्षणिक संस्था आजही बंद राहणार. पंजाबमधील परीक्षा रद्द करण्याचे आदेश. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये दक्षता. सिद्धिविनायक मंदिर, साईबाबा मंदिर आणि तुळजाभवानी मंदिरामध्ये हार, फुलं, प्रसाद आणि इतर साहित्य नेण्याला बंदी. अघोषित युद्धाच्या या काळात पाकिस्तान विरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीनं देशासोबत उभं राहणं गरजेचं. छगन भुजबळांची सोशल मीडियावर पोस्ट. भारत पाकिस्तान तणावाचा नाशिकमधल्या कांद्याला जबर फटका. निर्यात ठप्प पडल्यानं कांद्याचे दर ₹1000 प्रति क्विंटलनं घसरले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका. भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर आयपीएलचे उर्वरित सामने पुन्हा सुरू होण्याची शक्यता. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल आणि बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक. नव्या वेळापत्रकाची घोषणा केली जाण्याची शक्यता. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती दिमाखदार पुतळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.